नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील सब्जेक्ट आहे जनरल सायन्स। या सब्जेक्टमधील जो तुम्हाला दिलेला पहिला पाठ आहे, हा पहिला पाठ आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। पाठाचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स। तर पहा, या पाठामध्ये तुम्हाला काही सुरुवातीला प्रश्न दिलेले आहेत, ती काय आहेत पहा। कॅन यू रिकॉल म्हणून दिलेलं आहे, थोड्या आठवा म्हणून सांगितलेलं आहे तुम्हाला। त्या 3 प्रश्न दिलेले आहेत आणि या 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला सुरुवातीला या पाठाच्या अगोदर आपल्याला पाहायची आहे। त्यामध्ये पहिला प्रश्न केलेला आहे, व्हॉट इज द हायरॅर्ची फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम। लक्षात घ्या, काय म्हणले, व्हॉट इज द हायरॅर्ची फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे सजीवांच्या वर्गीकरणाचा जो पदानुक्रम आहे, तो पदानुक्रम कोणता आहे, व त्याला कशाला पदानुक्रम म्हणतात असं विचारलेलं आहे। काय आहे हायरॅर्ची फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम? सो क्लासिफिकेशन्स स्टार्ट विथ किंगडम ॲनिमलिया और द किंगडम प्लांट। हे 2 मुद्दे लक्षात घ्या, किंगडम ॲनिमलिया और द किंगडम प्लांट। And then depending upon basic similarities and the differences, they are the further groups and the subgroups. लक्षात घ्या, याच्यामध्ये पुन्हा त्यांचे ग्रुप आणि सबग्रुप्स तयार झालेले आहेत। and this is known as the hierarchy for classification of living organisms. सेकंड क्वेश्चन आहे, who invented binomial system? कोणी शोधून काढली म्हणते बायनॉमियल सिस्टम्स ऑफ नॉमेनक्लेचर, म्हणजेच सजीवांना ही जी नाव देण्याची जी पद्धती आहे, म्हणजे ती द्विनाम पद्धती म्हणतो आपण ह्याला। बायनॉमियल सिस्टम ही कोणी शोधलेली आहे? तर याचे सायंटिस्ट आहेत कार्ल लिनियस। कार्ल लिनियस हे काय शास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी की बायनॉमियल सिस्टम जी आहे ती विकसित केलेली आहे। मुलांनो, तिसरा प्रश्न दिलेला आहे, विच लेवल ऑफ हायरॅर्ची आर कन्सिडर व्हाईल रायटिंग द नेम इन बायनॉमियल नॉमेनक्लेचर, म्हणजे ही जी पद्धती आहे बायनॉमियल नॉमेनक्लेचर द्विनाम पद्धती, हिचे नाव लिहिताना कोणते पदानुक्रम विचारात घेतले जातात आणि काय केलं जातं, म्हणजे हायरॅर्ची फॉर द कन्सिडर व्हाईल द रायटिंग द नेम इन बायनॉमियल नॉमेनक्लेचर रायटिंग. सो एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज गिवन युनिफॉर्म नेम थ्रू आउट द वर्ल्ड. सो बायनॉमियल नॉमेनक्लेचर इज यूज टू आयडेंटिफाय ईच ऑर्गॅनिझम अँड दिस इज कॉल्ड द सायंटिफिक नेम. यालाच आपण सायंटिफिक नेम म्हणतो. वैज्ञानिक नाव सायंटिफिक नेम. अँड सायंटिफिक नेम कन्सिस्ट ऑफ द 2 पार्ट्स. या सायंटिफिक नेमचे पुन्हा किती 2 भाग पडतात. त्यामध्ये द फर्स्ट पार्ट इज जीनस अँड द सेकंड इज स्पेसीज. बघा, हे किती 2 भाग पडतात, जाती आणि प्रजाती असं त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, जीनस अँड स्पेसीज. ॲज पर द गाईडलाईन्स फॉर द इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर. बघा, ॲज पर द गाईडलाईन्स ऑफ द इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर म्हणजे आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार एव्हरी ऑर्गॅनिझम हॅज अ बायनॉमियल नेम, म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी वैज्ञानिक नाव देण्यात आलेलं आहे. सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने नाव देण्यात आलेलं आहे, ते म्हणजे जीनस अँड स्पेसीज, जाती आणि प्रजाती, अशा 2 पद्धतीने नाव देण्यात येतं. हे त्याचं उत्तर. या ठिकाणी 3 प्रश्नांची उत्तर आपण पाहिलेली आहेत.
तर आता या पाठाचा जो पहिला पॉईंट दिलेला आहे तो पहिला पॉईंट कोणता आहे तो आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग आता ह्या पहिल्या पॉईंटला सुरुवात करूया. पहिला पॉईंट आहे बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. यामध्ये last years we learned that all the living organisms on earth have adapted according to the geographic region, food ingestions and defense etc. मागील वर्षी आपण यातील भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण आणि संरक्षण, हे अन्नग्रहण इंजेक्शन म्हणजे रिजन, भौगोलिक प्रदेश जे आहेत त्या भौगोलिक प्रदेशावर, आणि डिफेन्स ओके संरक्षणाच्या दृष्टिकोनातून, डिफेन्सच्या दृष्टिकोनातून आपण जे वर्गीकरण आहे वर्गीकरण पाहिलं होतं. वाईल अडॅप्टिंग मेनी डिफरन्सेस आर ऑब्झर्व इन द ऑर्गॅनिझम सेम स्पेसीज टू. तर आता आपल्याला यावेळेस मात्र पाहायचे काय ते पहा. अकॉर्डिंग टू द 2011 सेन्सस, बघा 2011ची जनगणना. सेन्सस म्हणजे काय सांगितलेलं आहे मुलांना या ठिकाणी? जनगणना. सेन्सस मीन्स जनगणना. अराउंड 87 million species of living organisms are found on the earth including land and sea. लक्षात घ्या, जमीन आणि समुद्र या सर्वच ठिकाणचे मिळून किती? 87 मिलियन स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीव किती प्रकारचे आढळले तुम्हाला? 87 मिलियन. सो टू स्टडी सच अ व्हास्ट नंबर, खूप मोठ्या प्रमाणात आहे याचा अभ्यास करण्यासाठी. सो इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इन टू अ ग्रुप्स. म्हणून याला वर्गीकरणाची गरज आपल्याला भासलेली आहे. सो ग्रुप्स अँड द सब ग्रुप्स वेअर क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे पूर्ण सजीवांपैकी यामधील जे काही सारखे गट आहेत आणि काही वेगळे आहेत यांचा विभागणी करण्यात आली आहे, आणि त्यानुसार त्यांचे गट उपगट असे करून सजीवांमधील काही सारखेपणा, काही भेद याच्यानुसार त्यांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. यामध्ये पुन्हा काय दिलेलं आहे पहा पुढे. दिस प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स into groups and subgroups is called the biological classification. यालाच आपण जैविक वर्गीकरण म्हणतो. म्हणजे हे जे सजीवांचे जे गट आहेत हे गट आणि उपगट, ओके, ग्रुप्स अँड सबग्रुप्स, गट आणि उपगट हे जे बनवलेले आहेत ह्या बनवण्याच्याच क्रियेला आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे जैविक वर्गीकरण असे म्हणतात. पहा मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला इन हिस्ट्री म्हणून काही माहिती दिलेली आहे की इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर काय होतं, हिस्ट्रीमध्ये काय झालेलं आहे किंवा कोणी कोणी याच्या बाबतीमध्ये शोध लावलेला आहे ही माहिती दिलेली आहे. म्हणजे क्लासिफिकेशन करण्याचा कोणी कोणी प्रयत्न केलेला आहे याबद्दल माहिती आहे. तर पहिला पॉईंट दिलेला आहे, कार्ल लिनियस इन 1735 डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड इन 2 किंगडम्स. बघा किती 2 गटामध्ये यांनी विभागली केलेली आहे. कार्ल लिनियस म्हणजे सजीवांच्या बाबतीमध्ये लिव्हिंग वर्ल्ड्स यांनी किती 2 गटामध्ये विभागणी केली आहे. यामध्ये व्हेजिटेबलिया अँड ॲनिमलिया म्हणजे वनस्पती आणि प्राणी असे 2च गट यांनी केले होते. त्यानंतर जे शास्त्रज्ञ आलेले आहेत ते म्हणजे कोण होईल पहा, 3 नंबरला दाखवलेले आहेत तुम्हाला यामध्ये. हेकेल इन 1866. लक्षात घ्या, हेकेल हे 1866 मध्ये. कन्सिडर्ड 3 किंगडम्स, यांनी किती गटात केली विभागणी याची? 3 गटात. प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स असे 3 गट केलेले आहेत. त्यानंतर पुन्हा 1925 मध्ये चॅटन क्रिएटेड 2 ग्रुप्स, यांनी किती 2 गटात पुन्हा विभागणी केलेली आहे. अँड प्रोकॅरिओट्स अँड युकॅरिओट्स. बघा लक्षात घ्या, कार्ल लिनियस यांनी सुद्धा 2च गटात केली होती आणि चॅटन यांनी सुद्धा पुन्हा आणखीन 2 गटात केली, पण मध्येच यांनी मात्र 3 गटामध्ये विभागणी केली होती, ती म्हणजे हेकेल्स यांनी. हे लक्षात ठेवा, याच्यातील फरक लक्षात घ्या. ओके, यांनी आणि हे जे 2 गटात विभागणी केली याला आपण प्रोकॅरिओट्स अँड युकॅरिओट्स असे म्हणतो, आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी.
आणि त्यानंतर इन 1938 कोपलँड डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 4 किंगडम्स. बघा 1938 मध्ये कोपलँड यांनी मात्र सजीवांची 4 सृष्टीमध्ये विभागणी केलेली आहे. मग कोणते कोणते लिव्हिंग्स आहेत, सजीव आहेत, त्यांची 4 विभागणी, कोणत्या 4 विभागणी केलेली आहे, कोणत्या प्रकारात, तर मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड द ॲनिमल्स. लक्षात घ्या, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स अशी 4 विभागणी यांनी केलेली आहे. आणि यांच्यानंतर म्हणजे आज आपण जे वापरतोय ते म्हणजे रॉबर्ट हार्डिंग्स व्हिटाकर्स यांची पद्धतीला 5 ग्रुप्स किंगडम्स म्हणून ओळखलं जातं. त्याबद्दल आता माहिती पाहूया. तर पहा, ही पद्धत काय सांगितलेली आहे की रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर्स 1920 to 1980 वॉज ॲन अमेरिकन इकॉलॉजिस्ट. हे अमेरिकेचे परिस्थितिकी तज्ज्ञ होते, इकॉलॉजिस्ट म्हणजे. इन 1969 ही डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू 5 ग्रुप्स. बघा, त्यांनी इसवी सन 1969 मध्ये सजीवांची 5 गटात विभागणी केलेली आहे, 5 ग्रुप्समध्ये विभागणी केलेली आहे. आणि ह्याच 5 ग्रुप्सला त्यांनी 5 किंगडम्स असे नाव देण्यात आलेले आहे. सो फॉर धिस क्लासिफिकेशन व्हिटाकर्स कन्सिडर्ड द फॉलो क्रायटेरिया. कोणकोणता क्रायटेरिया दिलेला आहे, काय नाही, आणि त्यांनी जे क्रायटेरिया वापरलेला आहे तो कोणता क्रायटेरिया आहे तो आता आपण पाहूया. फॉर दिस क्लासिफिकेशन व्हिटाकर कन्सिडर फॉलोइंग क्रायटेरिया. द फर्स्ट वन इज द कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर्स. मुलांनो लक्षात ठेवा, जे पहिले जो निकष त्यांनी जो घेतलेला आहे, क्रायटेरिया म्हणतो आपण त्याला, तर हा जो निकष आहे, पहिला निकष किंवा क्रायटेरिया कोणता वापरला आहे, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, पेशीची जटिलता. म्हणजे किती प्रकारे पेशी, कशा प्रकारच्या पेशी आहेत, त्यामध्ये आहे प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी असे त्याला म्हणतो. दुसरा जे प्रकार आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. सो युनिसेल्युलर ऑर द मल्टीसेल्युलर, म्हणजे सजीवांचा जो प्रकार आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, हा जो प्रकार कशा पद्धतीचा प्रकार आहे, म्हणजेच युनिसेल्युलर आहे का, एक पेशी आहे का, मल्टीसेल्युलर आहे का, बहुपेशी आहेत, म्हणजे प्राण्यांमध्ये पेशी सेल्स कशा पद्धतीने आहेत, किती आहेत, त्यावरून हा दुसरा प्रकार किंवा दुसरा तो क्रायटेरिया निकष विचारात घेतलेला आहे. तिसरा जो आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. लक्षात घ्या, या ठिकाणी तिसरा काय दिलेला आहे, मोड ऑफ न्यूट्रिशन. त्यामध्ये पहिलं दिले पहा, प्लांट्स ॲटोट्रॉफिक और ॲटोट्रॉफिक, इट मीन्स फोटोसिंथेटिक. बघा, वनस्पती ह्या कशा आहेत, ॲटोट्रॉफिक्स आहेत, तुम्हाला माहिती आहे, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्याला आपण स्वयंपोषी म्हणतो मराठीमध्ये. आणि हे फोटोसिंथेटिक आहेत, म्हणजेच प्रकाश संश्लेषणाच्या सानिध्यामध्ये हे काम करतात, म्हणजे अन्न निर्मितीची क्रिया होते. मेकिंग द फूड इज अँड प्लांट्स. सेकंड फंगाय. फंगाय म्हणजे कवके म्हणतो मराठीमध्ये त्याला. सॅप्रोफायटिक, ॲब्झॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स. बघा, फंगाय जे आहेत ते कोणावर डिपेंड असतात, ॲब्झॉर्प्शन फॉर द डेड ऑर्गॅनिझम्स, म्हणजे जे काही मृत सजीव आहेत, सजीवच पण मृत आहेत, म्हणजे मेलेले जे काही सजीव आहेत यांच्यावर हे काय अवलंबून असतात, आणि म्हणून त्यांना फंगाय म्हणतो आपण. कवके आहेत, त्याला परपोशी सुद्धा आहेत, ह्या सगळ्या सॅप्रोफाइट्स म्हणतो आपण. सॅप्रोफाइट्स म्हणजेच परपोशी. हे ॲटोट्रॉपिक्स झाले, हे सॅप्रोफाइट्स आहेत. अँड थर्ड वन इज द ॲनिमल्स, म्हणजेच प्राणी. हे हेट्रोट्रॉफिक अँड इंजेस्टिव्ह. लक्षात घ्या, हे प्राणी जे आहेत हे परपोशी आहेत आणि भक्षण करणारे आहेत. इंजेस्टिव्ह सुद्धा आहेत, म्हणजेच हे भक्षण करणारे सुद्धा आहेत. आणि हेट्रोट्रॉपिक्स परपोशी आहेत. या ठिकाणी प्लांट्स, फंगाय, ॲनिमल्स हे तिन्ही पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला जो चौथा जो दिलेला आहे तो चौथा काय आहे पहा, लाईफस्टाईल, जीवन पद्धती. या जीवन पद्धतीमध्ये काय दिलेलं आहे, प्लांट
प्रोड्युसर, ॲनिमल्स कंझ्युमर, फंगाय डिकम्पोजर. बघा लक्षात घ्या परत एकदा, प्लांट म्हणजे काय या ठिकाणी वनस्पती, हे प्रोड्युसर आहेत, वनस्पती निर्माण करण्याचं काम करतात, अन्न निर्माण करण्याचं काम करतात हे प्रोड्युसर. ॲनिमल हे कंझ्युमर आहेत, म्हणजे त्या वनस्पतीने निर्माण केलेले जे काही अन्नद्रव्य आहेत ते मानव किंवा प्राणी हे घेत असतात. आणि फंगाय हे काय आहे, डिकम्पोजर आहेत, म्हणजे जे काही सजीव सजीव आहेत ते मृत पावल्याच्या नंतर त्यांना नष्ट करण्याचं काम जे आहे हे फंगाय करतात, म्हणून हे झाले डिकम्पोजर. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी वर्गीकरणाचा हा क्रायटेरिया वापरलेला आहे. आणि लास्ट जो दिलेला आहे तो म्हणजे फायलोजेनेटिक रिलेशनशिप, वर्गानुवंशिक त्यांचा संबंध कशा पद्धतीचा आहे, म्हणजेच प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक अँड द युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. हे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे हे 5 पद्धतीनं त्यांनी जी क्रायटेरिया वापरून जे 5 किंगडम्स तयार केलेली आहे ती 5 किंगडम सिस्टम ऑफ द क्लासिफिकेशन ही तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे. इथं जे दाखवलेलं आहे पहा, हा जो चार्ट आहे या चार्टवरून तुम्हाला सर्व गोष्टी आणखीन क्लिअर होतील. त्यामध्ये काय दिलेलं आहे पाहूया आपण. पहा, यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजेच हे काय आहेत, सजीव. सजीव तुम्हाला या ठिकाणी 2 प्रकारे दाखवलेत, एक प्रोकॅरियोटिक, दुसरा युकॅरियोटिक, म्हणजे आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. यामध्ये प्रोकॅरियोटिकमध्ये तुम्हाला युनिसेल्युलर सांगितलेले, म्हणजे एकपेशीयमध्ये मोनेरा ही किंगडम म्हणजे एकच सृष्टी दाखवलेली आहे. आणि युकॅरियोटिकमध्ये पुन्हा 2 युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, एकपेशीय आणि बहुपेशीय. युनिसेल्युलरमध्ये किंगडम प्रोटिस्टा अँड मल्टीसेल्युलरमध्ये पुन्हा तुम्हाला इथं 3 दाखवलेले आहेत, पण ॲक्च्युली मल्टीसेल्युलरमध्ये मुलांनो 2 प्रकार आहेत महत्त्वाचे, ते म्हणजे सेल वॉल अँड विदाऊट सेल वॉल, असे मुख्य 2 प्रकार आहेत. आणि विदाऊट सेल वॉलमध्ये हा एकच प्रकार बसतो, तो म्हणजे ॲनिमलिया, प्राणी, म्हणजेच नो सेल वॉल इथं दाखवलेला आहे पहा मुलांनो. हे नो सेल वॉल म्हणजेच विदाऊट सेल वॉल. तर आता या ठिकाणी जे सेल वॉल आहेत, सेल वॉलमध्ये हे 2 येतात, कोणते आहेत त्यामध्ये, किंगडम फंगाय, लक्षात घ्या, सृष्टी कवके. सेल वॉल प्रेझेंट्स बट ऑर्गॅनिझम्स कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. सेल वॉल तर आहे परंतु फोटोसिंथेसिस करत नाहीत. का? कारण यांच्यात हरितलवके नाहीत. हरितलवके फोटोसिंथेसिससाठी हरितलवके असणं खूप गरजेचं आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये हे ॲटोट्रॉपिक नाहीत, तर हे काय आहेत, हेटेरोट्रॉपिक आहेत, हे लक्षात ठेवा. आणि इथं जे दुसरा प्रकार दिलेला आहे प्लांटी, यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. हो का, यामध्ये सेल वॉल आहे, यात बी सेल वॉल आहे, यात पण सेल वॉल आहे, परंतु यामधील हरितद्रव्य नाही, क्लोरोफिल नाही, त्यामुळे हे अन्ननिर्मिती करू शकत नाहीत, म्हणजेच हे परपोषी आहेत. यामध्ये मात्र हरितलवके असतात, त्यामुळे हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. अँड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस, आणि बघा हे फोटोसिंथेसिस करत असल्यामुळं हे स्वयंपोषी आहेत, ॲटोट्रॉपिक आहेत. आणि ॲनिमलिया हे सुद्धा काय आहेत, हेटेरोट्रॉपिक आहेत. यांच्यामध्ये सुद्धा सेल वॉल तर नसतंच, परंतु क्लोरोफिलसुद्धा नसतं, त्यामुळे हे सुद्धा अन्न निर्मिती करू शकत नाहीत, हे सुद्धा दुसऱ्यांवर अवलंबून असतात. तर मुलांनो, ही आहे व्हिटाकर्स यांची 5 किंगडम सिस्टम्स, ही लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला पुढं पॉईंट काय दिलेला आहे पहा पुढच्या पेजवर. जी आता आपण व्हिटाकर यांची जी 5 किंगडम पद्धती जी पाहिलेली आहे त्या पद्धतीमधला एक पॉईंट आता आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. त्यासाठी तुम्हाला पहिला इथं ट्रायदिस दिलेला आहे, काय आहे ते पाहूया. त्यामध्ये किंगडम फर्स्ट मोनेरा. ॲक्टिव्हिटी दिली आहे मुलांनो, पहा. टेक अ स्मॉल ड्रॉप्स ऑफ कर्ड ऑर बटर मिल्क ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड अँड डायल्यूट इट विथ अ लिटल वॉटर अँड केअरफुली कीप अ कव्हर स्लिप अँड ऑब्झर्व इट अंडर हाय पॉवर
ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड व्हॉट डिड यू सी. मुलांनो, हा प्रयोग तुम्हाला शाळेत आपल्या शाळेमधील प्रयोगशाळेत शिक्षकांच्या मदतीने करायचा आहे. हा प्रयोग जर तुम्ही करून पाहिला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते, ते म्हणजे काय की ही तर ऑर्गॅनिझम्स जे दाखवलेली आहेत तुम्हाला ही सर्व ऑर्गॅनिझम्सच्या बाबतीमध्ये पहा, मूव्हिंग अ स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया. लक्षात घ्या की तुम्हाला हालचाल करणारे काही यातील सजीव दिसतील. अगदी लहान असतात ते, खूप काडीसारखे, आणि त्यालाच आपण लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया म्हणतो. काय म्हणायचं त्याला? लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया म्हणजेच लॅक्टोबॅसिलाई जीवाणू, बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू. ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन algae आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. बघा, ह्या किंगडम मोनेरामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो की सगळ्या प्रकारचे जे काही जीवाणू आहेत ते सर्वच प्रकारचे जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया, सर्व प्रकारचे बॅक्टेरिया, आणि हे जे ब्ल्यू ग्रीन algae दिलेला आहे, नील हरित शैवाल, यांचा समावेश हा किंगडम मोनेरामध्ये होतो. या ठिकाणी मला यांची काही चित्र दाखवलेली आहेत. क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी हे सर्वच आहेत. पहा, सॅल्मोनेला, टायफी, सर्व प्रकारचे काय आहेत? बॅक्टेरिया दाखवलेली आहे. यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगते पहा. फर्स्ट, ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. हे सर्व एकपेशी आहे, हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. दुसरं, दे मे बी अ ॲटोट्रॉफिक ऑर द हेट्रोट्रॉफिक, म्हणजे हे स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. ॲटोट्रॉफिक किंवा हेट्रोट्रॉफिक, स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. तिसरं, दीज आर अ प्रोकॅरियोटिक सेल विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गनेल्स. बघा, आणि हे सर्व काय आहेत? आदिकेंद्रकी असतात. त्यांच्यामध्ये पटल जे आहे ते केंद्रक किंवा पेशी अंगके अशा काहीही नसतं. विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर द सेल ऑर्गनेल्स हे असले काहीच नसते. त्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत, हे आदिकेंद्रकी आहे. तर हे जे आहेत त्याची ही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, लक्षणे, हे आपण पाहिलेत, ते म्हणजे मोनेरा. त्यानंतर आहे मुलांना आपल्याला दिलेला पुढचा पॉईंट, किंगडम प्रोटिस्टा. आता प्रोटिस्टामध्ये काय दिलेलं आहे पाहूया. पहा, इथं सुद्धा एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काय सांगितलेली ॲक्टिव्हिटी बघा. प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर. ओके, म्हणजे गढूळ पाणी किंवा आपलं जे डबका असतं ना, त्या डबक्यातलं पाणी घ्यायचं. अ ग्लास स्लाइड अँड ऑब्झर्व इट अंडर लो पॉवर अँड हाय पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. आणि त्याला एक सूक्ष्मदर्शकाच्या खाली काय करायचं, त्याचं निरीक्षण करायचं. यू विल फाइंड सम मोटाईल मायक्रोब्स विथ अ रेग्युलर शेप अँड दीज आर ॲमिबा. त्यालाच काय म्हणतो आपण? ॲमिबा म्हणतो. म्हणजेच तुम्हाला काही इरेग्युलर शेप्समध्ये तुम्हाला काही प्राणी हालचाल करत असताना दिसतील. तर हे जे इरेग्युलर शेप्सचे असतात ते म्हणजे काय असतात? अमिबा. म्हणजेच अमिबाला हा विशिष्ट असा आकार नाही आहे, हे लक्षात ठेवा. हे काय आहे? अमिबा आहे. ह्या अमिबाला विशिष्ट आकार नाही आहे. वर जसे इथे हे पॅरामेशियमला विशिष्ट आकार आहे, इतर कोणत्याही बऱ्याच प्राण्यांना विशिष्ट आकार असतो, पण अमिबाला मात्र विशिष्ट आकार नाही. याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, लक्षणे पहा. फर्स्ट, प्रोटिस्टा आर अ सिंगल कॉर्ड ऑर्गॅनिझम्स विथ वेल डिफाइंड न्यूक्लियस एनक्लोज इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. बघा मुलांनो, लक्षात घ्या की प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव जे आहेत ते एकपेशीय असतात आणि पेशीत हे पटलबद्ध केंद्रक असते. तुम्हाला आता यामध्ये बघा, न्यूक्लियस एनक्लोज इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन इथं दिलेलं आहे, आणि वर तुम्हाला याच ठिकाणी इथं पहा किंगडममध्ये काय दिलं होतं हो का? प्रोकॅरियोटिक सेल विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गनेल्स. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला ह्याचा तुलनात्मक अभ्यास करता आला पाहिजे. हे कोणाच्या बाबतीत होतं? मोनेराच्या बाबतीत. आणि हे काय आहे? प्रोटिस्टाच्या बाबतीत. काय दिलेलं आहे? न्यूक्लियस एनक्लोज इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. आलं का लक्षात की ह्याचं जे केंद्रक आहे
हे पटलबद्ध केंद्रक असतं. सेकंड काय दिले बा, दे हॅव अ सुडोपोडिया. शब्द लक्षात घ्या, हे काय आहे, सुडोपोडिया और हेअर लाईक द सील और विप लाईक अ फ्लॅजेला फॉर लोकोमोशन. मुलांनो, लोकोमोशन हा शब्द महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी, म्हणजेच हालचाल करणे. लोकोमोशन म्हणजे काय, हालचाल करणे. मग हे हालचाल कशाच्या सहाय्याने करतात, तर ह्या सुडोपोडिया. सुडोपोडिया म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण छदमपाद म्हणतो. काय म्हणायचं, छदमपाद. छदमपाद म्हणजे एक अतिशय लहान लहान असे पाय असतात, खूपच बारीक असे, आपल्याला दिसणार सुद्धा, तर ते त्याला म्हणायचं सुडोपोडिया. डोळ्यांनी सहजासहजी ते ओळखू सुद्धा येत नाही. तर याच्या सहाय्याने हे प्राणी काय करतात, हालचाल करत असतात. तिसरं आहे पहा, कॅरेक्टरिस्टिक्स ॲटोट्रॉप्स. फॉर एक्झाम्पल युग्लिना व्हॉलवॉक्स कंटेन्स क्लोरोप्लास्ट. बघा, यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असल्यामुळे हे ॲटोट्रॉप्स आहेत. कोणती उदाहरणं दिलेली आहेत, युग्लिना अँड व्हॉलवॉक्स यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतं, म्हणजे हरितद्रव्य असतं, आणि त्यामुळं हे ॲटोट्रॉप्स आहेत. दुसरं आहे हेट्रोट्रॉप्स. फॉर एक्झाम्पल ॲमिबा पॅरामेशियम, यांच्यामध्ये मात्र क्लोरोप्लास्ट नसतं, त्यामुळे हे हेट्रोट्रॉप्स आहेत, परपोषी आहेत. तर हे कोणते आहे, युग्लिना आणि व्हॉलवॉक्स हे ॲटोट्रॉप्स आहेत. बघा, या ठिकाणी तुम्हाला युग्लिना दाखवलेला आहे, हे व्हॉलवॉक्स आहे, हे जे आहेत दोन, हे काय आहेत, ॲटोट्रॉप्स आहेत. आणि हे हेट्रोट्रॉप्स ॲमिबा आणि हा पॅरामेशियम. म्हणजे पहा, पूर्ण आकृती व्यवस्थित हे तुम्हाला चारही या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे. त्यानंतर आहे मुलांनो, तिसरं किंगडम दाखवलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी, किंगडम फंगा. ॲक्टिव्हिटी दिली आहे, टेक अ मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड और भाकरी अँड कीप इट इन अ कंटेनर with lid for 2 to 3 days, and after 2 to 3 days a fine cotton thread like the tuft is found growing on the surface of the bread, and prepare a temporary mount of few threads from this culture and observe it under the microscope. बघा मुलांनो, तुम्ही हा प्रयोग जरी प्रत्यक्ष करून बघितला नसेल तरी तुम्हाला अनुभवाला आलेला असेल. एखाद्या वेळेस आपल्याला शाळेला 3 ते 4 दिवस सलग जर सुट्टी आली, तर आपला टिफिन जो आहे तो जर तसाच राहिला असेल, समजा शेवटच्या दिवशी शाळा केली आणि तो टिफिनमध्ये भाकरीचा तुकडा तसाच राहिला आणि तो जर डब्बा नाही धुतला, तर 4 दिवसाच्या नंतर परत शाळेला जात असताना आपण ज्यावेळेस तो डब्बा खोलतो त्यावेळेस त्या भाकरीच्या तुकड्यावर आलेली जी काही बुरशी आहे, म्हणजे थ्रेडला केसासाठी बारीक बारीक कापसासारखा जो भाग दिसतो, तो भाग म्हणजेच तुमचा फंगाय आहे. काय असतो तो, फंगाय, त्यालाच बुरशी असे आपण म्हणतो. तर या फंगायचं चित्र इथं या ठिकाणी दाखवलेलं आहे. या फंगायमधील हे स्पोरेंजियम तुम्हाला दाखवलेला आहे या ठिकाणी, कॉलोमेला या ठिकाणी दाखवलेला आहे, त्याला आपण स्तंभिका असे म्हणतो. हे ॲपोफिसिस स्फितिका म्हणतात ह्याला. त्यानंतर हे रायझॉइड्स आहेत, अतिशय महत्त्वाचे. मुलाब म्हणजे मुळांसारखेच असतात पण अतिशय लहान असतात, त्यामुळे यांना रायझॉइड्स म्हणतात. ओके, मुलाब असे म्हणतात. आणि हे आहेत बीजाणुधार धार, आणि हे तुम्ही आत्ताच पाहिलेले स्पोरेंजियम. तर याचे जे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, लक्षणे, हे पुढील पेजवर दाखवले आहेत. त्याच्या अगोदर तुम्हाला इथं इन्स्टिट्यूशनल वर्क सांगितलेलं आहे. ते काय इन्स्टिट्यूशनल वर्क दिलेलं आहे ते आपण इन्स्टिट्यूशनल वर्क. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे इज इन्व्हॉल्व इन अ रिसर्च ऑन व्हायरसेस. बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही कुठे आहे, पुण्याला आहे, आणि ही विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते. कशाच्या बाबतीमध्ये, ऑन व्हायरस, व्हायरसच्या बाबतीमध्ये संशोधनाचं काम करणारी ही एक संस्था आहे. अँड दिस इन्स्टिट्यूट हॅज बीन फाउंडेड इन 1952 अंडर द ज्युरिस्डिक्शन्स ऑफ इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीत ही 1952 साली या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. कधी आहे, फाउंड इन 1952. आणि
सध्या कोरोना व्हायरसवर याच इन्स्टिट्यूशनमध्ये पुण्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे या इन्स्टिट्यूटमध्ये व्हायरसची मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसच्या बाबतीमध्ये आपल्या भारतातील हे एक सर्वात मोठं असं एक नॅशनल इन्स्टिट्यूट आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. पहा, तर आता यानंतर आपल्याला किंगडम फंगायचं बाबतीमधील जी कॅरेक्टरिस्टिक्स राहिलेली आहेत ती कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. पहा, फर्स्ट, दीज आर अ नॉन ग्रीन. हां, सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे कसे आहेत? नॉन ग्रीन आहेत, युकॅरियोटिक आहेत अँड हेटेरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. बघा इथे या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत सम फंगायस. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स. बघा, मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. लक्षात घ्या, हे ऑर्गॅनिक मॅटरवर डिपेंड आहेत. बहुसंख्य कवके हे मृतोपजीवी असतात, सॅप्रोट्रॉप्स असतात, आणि हे ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे कुजलेले जे काही कार्बनी पदार्थ असतात त्यांच्यावरच हे जगत असतात. तिसरं आहे, देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड द कायटिन. हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल. तर एक चिकट द्रव्य असतो. ओके, तर हा जो कायटिन नावाचा जो पदार्थ आहे, हा कायटिन नावाचा एक पदार्थ म्हणजे प्रेझेंट इन द टफ अँड द कॉम्प्लेक्स शुगर. ओके, प्रेझेंट सेल वॉल. ओके, ते पेशी भित्तिकीमध्ये तुम्हाला हा कायटिन नावाचा पदार्थ दिसतो. त्यानंतर चौथा आहे, सम फंगाय आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. काही कवके हे अतिशय तंतुरूपी असून आतील पेशीद्रव्यात असंख्य त्यांच्या केंद्रके सुद्धा असतात. याच्यामध्ये जर उदाहरणं जर पाहिली आपण, तर पहिलं दिलेलं आहे तुम्हाला बेकर्स ईस्ट, ॲस्पेरिजिलस. ॲस्पेरिजिलस फंगस ऑन द कॉर्न, म्हणजे मक्यावर येणारा हा जो काही रोग आहे किंवा मक्यावर पडलेला रोग म्हणजेच व्हायरस असतो तो, तर हा व्हायरस ॲस्पेरिजिलस नावाचा आहे. ओके, बेकर्स ईस्ट सुद्धा आहे. त्यानंतर पेनिसिलियम, मशरूम, ही वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे आहेत. भूछत्रे वगैरे म्हणतो मशरूमला आपण. तर ही सर्व उदाहरणे आहेत. थ्रू मेनी सिस्टम्स ऑफ क्लासिफिकेशन्स आर इंट्रोड्यूस आफ्टर द व्हिटाकर्स. हिज 5 किंगडम सिस्टम्स इज वाईडली एक्सेप्टेड. बघा, व्हिटाकर्स यांच्यानंतर सुद्धा बऱ्याच शास्त्रज्ञांनी अशी विभागणी केलेली आहे वनस्पतींच्या बाबतीमध्ये. तरीसुद्धा आपण व्हिटाकर्स यांची जी पद्धती आहे, म्हणजे त्याला आपण 5 किंगडम्स म्हणतो, पंचसृष्टी, ही पंचसृष्टी वर्गीकरणाची पद्धतच आपण मानतो किंवा त्यालाच यश आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. तर ही या ठिकाणी पहा मुलांनो, ही तुम्हाला काही सम फंगाय दाखवलेले आहेत, त्यांचे चित्र पहा. त्यानंतर आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स बघायचं आहे, म्हणजे सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण काय दिलेलं आहे काय नाही आपण पाहणार आहोत. तर पहा, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्समध्ये अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर अँड हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज द फॉलोज. बघा, काही पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांची आता विभागणी आपण इथं या दिलेल्या पद्धतीने पाहूया. काय दिलेलं आहे पहिल्यांदा पहा, मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव. त्यामध्ये प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स, आदिकेंद्रकी आणि याला दृश्य केंद्रकी म्हणतो. असे जे मुख्य आहेत हे मुख्य 2 प्रकार पडलेत मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या बाबतीत. आणि त्यानंतर प्रोकॅरियोटिक्स, बॅक्टेरिया, आत्ताच आपण वर पाहिलेत, जीवाणू. आणि दृश्य केंद्रकीमध्ये मात्र 3 प्रकार, त्यामध्ये प्रोटिस्टा, फंगाय अँड अल्गी, आदिजीव, कवके आणि शैवाले. हे सर्वच्या सर्व हे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण पाहिलेलं आहे. मुलांनो, या पद्धतीचं आता आपल्याला याचं पूर्ण विश्लेषण आपल्याला पुढे पाहायचं आहे. त्यामध्ये बॅक्टेरिया, प्रोटिस्टा, फंगाय, अल्गी कशाला म्हणतात आणि काय नाही आपण पुढे पाहूया. यामध्ये एक तुम्हाला इथं अतिशय महत्त्वाचं असं संकल्पना म्हणा किंवा पॉईंट दिलेले आहेत, ते म्हणजे कोणते पहा. हे इथं मी अंडरलाईन करत आहे या भागांना.
तर हे अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. विथ रेफरन्स टू साईज ऑफ मायक्रोब्स. रिमेंबर, हे लक्षात ठेवा की सूक्ष्मजीवांच्या आकाराच्या संदर्भामध्ये तुम्हाला इथं दिलेली माहिती आहे. त्यामध्ये पहिलं आहे 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर. बघा, हे मायक्रोमीटरचं युनिट आहे, काय आहे आणि कशा पद्धतीचं आहे लक्षात ठेवा. 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर अँड 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. बघा, दोन्हीही 1 मीटरच आहेत. हे तुम्हाला मायक्रोमीटरमध्ये सांगितलेलं आहे, तर हे नॅनोमीटरमध्ये दिलेलं आहे. मायक्रोमीटरमध्ये 10⁶ आणि नॅनोमीटरमध्ये 10⁹. ओके, तर चला आता जो दिलेला पहिला पॉईंट आहे तो पहिला पॉईंट पाहूया, तो म्हणजे बॅक्टेरिया. साईज 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. बॅक्टेरियाची साईज किती आहे? 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. फर्स्ट पॉइंट, युनिसेल्युलर, इंडिपेंडंट, parasitic organisms and sometimes may bacteria together from colonies. बघा, समूहाने सुद्धा बरेच वेळेस तुम्हाला असे काही जीवाणू दिसले असतील, म्हणजे कॉलनीज करून, म्हणजे वसाहत करून राहतात, म्हणजे एकत्र आलेले मोठ्या प्रमाणामध्ये हे सजीव दिसतात आणि हे कसे आहेत? युनिसेल्युलर आहे, एकच पेशी असते. सेकंड, बॅक्टेरियल सेल इज अ प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल but distinct nucleus or cell organelles are absent. म्हणजे यांच्यामध्ये ही जे पेशी सांगितलेलं आहे तुम्हाला की आदिकेंद्रकी पेशी असते. सेल इज अ प्रोकॅरियोटिक आणि या पेशीत केंद्रक आणि पटलयुक्त अंगके मात्र नसतात. ऑर्गॅनल्स आर ॲब्सेंट. तिसरा पॉईंट दिलेला आहे, ते रिप्रोड्यूस बाय अ सिंपल बायनरी फिजन. प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने होते आणि एका पेशीचे 2 भाग होत असतात. फोर्थ दिलेला आहे, इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो विगरसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. बघा, लक्षात घ्या, हे ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन असते, म्हणजे अनुकूल परिस्थिती असते, त्यावेळेस खूपच प्रचंड वेगाने वाढत असतात. ओके, विगरसली वाढतात. अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स, आणि ते 20 मिनिटात कंप्लीट दुप्पटच होतात. अशा पद्धतीची यांची वाढ होत असते. या ठिकाणी तुम्हाला काही बॅक्टेरिया दाखवलेली आहेत, ती बॅक्टेरिया पहा, त्यांचे आकारसुद्धा इथं या ठिकाणी दाखवलेले आहेत. स्पिरिलम म्हणजे सर्पिल आकार आहे. हा कोकस प्रकारचा आकार आहे. हा कोकोबॅसिलस म्हणजे दंडगोलाणू म्हणतो आपण याला म्हणायचं दंडगोलाणू. आणि हा कोकस म्हणजे गोलाणू. हा बॅसिलस म्हणजे याला मराठीमध्ये दंडाणू म्हणतात. काय म्हणायचं? दंडाणू. आणि हा व्हिब्रिओ म्हणजे कॉमा शेपड, म्हणजे आपला जे कॉमा असतो ना, तो कॉमा म्हणजे त्याला स्वल्पविराम म्हणतो आपण. तर ह्या स्वल्पविराम आकृतीमध्ये असतो. अशा पद्धतीचे हे वेगवेगळ्या प्रकारचे हे तुम्हाला काही बॅक्टेरिया या ठिकाणी आणि त्यांचे आकार दिलेले आहेत. त्यानंतर आहे मुलांनो, तुम्हाला पुढं दिलेलं आहे प्रोटोझोआ, म्हणजे पुढच्या पेजवर तुम्हाला आदिजीव. तर हा आदिजीव कोणता आहे, काय नाही, आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये पहा, याचा आकार काय दिलेला आहे. साइज ऑफ द प्रोटोझोआ इज अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर. काय आहे? मायक्रोमीटर. फर्स्ट पॉइंट, प्रोटोझोआ आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. बघा, कुठं कुठं आढळते? सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स अँड आर पॅथोजेनिक. बघा, काही मात्र इतर सजीव जे आहेत ते शरीरात सुद्धा आढळतात, इतर प्राण्यांच्या शरीरामध्ये आढळतात आणि त्यांना ते रोगामध्ये कारणीभूत सुद्धा ठरतात, म्हणजे त्यांना आजारी पाडण्याचं काम सुद्धा करतात. सेकंड, दीज आर युनिसेल्युलर, एक पेशी आहे विथ यूकॅरियोटिक सेल. थर्ड, देर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन्स अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन्स अमॉंग प्रोटोझोआन्स.
बघा यांची जी पेशी रचना आहे, त्याच्यानंतर यांचे जे हालचालींचे जे काही अवयव आहेत, त्या पोषण पद्धती आहेत, यामध्ये प्रत्येकांमध्ये तुम्हाला खूप ग्रेट व्हेरिएशन्स म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात विविधता आढळते. चौथा पॉईंट दिलेला आहे, दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय अ सिम्पल सेल डिव्हिजन. लक्षात घ्या, हे साध्या सेल डिव्हिजन म्हणजेच प्रजननाच्या पद्धती, पेशी विभाजन म्हणतो. सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजनाने कशा पद्धतीने होते, तर त्यामध्ये पहिलं दिलेलं आहे अमिबा, पॅरामेशियम. हे 2 उदाहरणे दिलेली आहेत. फ्री लिव्हिंग इन अ डर्टी वॉटर. बघा, गढूळ पाण्यामध्ये तुम्हाला हे आढळून येतात आणि ह्याचं एक जीवन कसं असतं, स्वतंत्र जीवन असतं. ते म्हणजे कोणते आहेत हे 2, अमिबा आणि पॅरामेशियम. हे डर्टी वॉटरमध्ये म्हणजे गढूळ पाण्यामध्ये. त्यानंतर आहे एंटामिबा हिस्टोलिटिका. एंटामिबा हिस्टोलिटिका हे कशासाठी आहे, कॉज ॲमोबिसिस नावाच्या ह्याच्यापासून कारणीभूत होतात. याला कॉजेस म्हणजे अमांश होण्यास कारणीभूत हा व्हायरस ठरतो, प्रोटोझोआ ठरतो, अधिजीव ठरतो. त्यानंतर हा जो प्रोटोझोआ आहे हा कॉज ॲमोबिसिससाठी आहे. त्यानंतर आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, कॉजेस मलेरिया. बघा, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हा जो आहे हे मलेरिया म्हणजेच हिवताप म्हणतो ना, हे हिवताप होण्यास हा कारणीभूत असतो, तो म्हणजे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. मला असे प्रश्न रिकाम्या जागेत खूप मोठ्या प्रमाणात बरेच वेळेस पडलेले आहेत मुलांनो, आणि पडतील सुद्धा. आणि त्यानंतर आहे युग्लिना, हे ॲटोट्रॉपिक आहे, स्वयंपोषी आहे. हे जे प्रश्न असतात छोटे छोटेसे किंवा लक्षणे किंवा रिकामी जागा, हे स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विचारले जातात. त्यामुळे मुलांनो, तुम्ही याकडे थोडं बारकाईने लक्ष देऊन याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्हाला त्यांची चित्रे सुद्धा दाखवलेली आहेत. पॅरामेशियम आहे, एंटामिबा या ठिकाणी दाखवलेला आहे, एंटामिबा म्हणतात त्याला आपण. आणि त्यानंतर तुम्हाला इथं दिलेलं आहे ते म्हणजे फंगाय. काय आहे ते आता आपण पाहूया. पहा, फंगाय साईज अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. कवकांची साईज किती दिलेली आहे, 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. तुम्हाला साईज परीक्षेत विचारली जाऊ शकते. प्रत्येकाची साईज या ठिकाणी दिलेली आहे. फर्स्ट, these are found on a decaying organic matter and dead bodies of plants and animals. हे जे काही कुजणारे पदार्थ किंवा वनस्पती व प्राण्यांची शरीरे ह्या कार्बनी पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. These are eukaryotic organisms. Some are unicellular and other are visible with naked eyes. लक्षात घ्या, हे काही दिसतात दृश्यकेंद्रिकी एकपेशीय सजीव असतात, तर कवकांच्या काही प्रजाती आपल्याला ह्या डोळ्यांनी सुद्धा दिसतात. तिसरं आहे सॅप्रोट्रॉफिक, ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम अ डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थापासून अन्न शोषण करण्याचं काम करतात. चौथा आहे दे रिप्रोड्यूस सेक्स्युअली अँड असेक्स्युअली बाय सेल डिव्हिजन और बटिंग. याच्यामध्ये एक्झाम्पल दिले बेकसिस, कॅन्डिडा अँड मशरूम. बघा, यांचं जे प्रजनन असतं लैंगिक आणि अलैंगिक अशा दोन्हीही पद्धतीनं होत असतं. त्यामध्ये द्विखंडन आणि मुकुलायन अशा पद्धती असतात. त्यामध्ये उदाहरणार्थ कॅन्डिडा, मशरूम आणि बेकर ईस्ट. त्यानंतर मुलांनो, पुढचा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे अल्गी. चौथा, ह्या अल्गीमध्ये काय सांगितलेलं आहे पहा. अल्गीची साईज दिलेली आहे, साईज अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. बघा, इथं सुद्धा फंगायची साईज सुद्धा तेवढीच आहे, अल्गीची साईज सुद्धा तेवढीच आहे. अल्गीमध्ये पहिला पॉईंट दिला आहे दे आर ॲक्वॅटिक, हे पाण्यात आढळतात. सेकंड दिलं आहे युकॅरियोटिक, युनिसेल्युलर, ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम, दृश्यकेंद्रिकी एकपेशी आणि स्वयंपोषी असतात. तिसरा दिलेला आहे फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ ए क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. बघा, यांच्या पेशीमध्ये क्लोरोप्लास्ट असतं म्हणजे हरितलवक असतं आणि त्याच्या सहाय्याने ते प्रकाश संश्लेषण करतात. एक्झाम्पल आहेत क्लोरेला अँड क्लॅमिडोमोनास. क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास हे जे दोन आहेत हे त्याचे उदाहरणे आहेत. व्हेरी फ्यू स्पेसीज ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर.
शैवालांच्या खूपच कमी प्रमाणातल्या अशा काही प्रजाती आहेत ज्या एकपेशी आहेत. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड व्हिजिबल विथ नेकेड आईज. तर बऱ्याचशा काही शैवाले जे आहेत ते बहुपेशी असून ते नुसत्या डोळ्यांनी आपल्याला दिसतात, नेकेड आईज. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इज व्हायरस अँड द लास्ट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर इज व्हायरस. बघा, व्हायरसेस म्हणजे विषाणू कशाला म्हणतात. व्हायरसची साईज किती आहे? 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर. इथं मायक्रोमीटर नाही आहे, हे लक्षात ठेवा. आत्तापर्यंत सर्व जे पाहिलेत बॅक्टेरिया ते काय होते? मायक्रोमीटरमध्ये होते, परंतु हे काय आहेत? नॅनोमीटरमध्ये. जनरली viruses are not considered as a living organisms, or they are said to be organisms at the age of living and non-living. They are studied under the microbiology. बघा, याचा अभ्यास जे आहे तो सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये केला जातो, मायक्रोबायोलॉजीमध्ये. काय आहे अभ्यास? त्याच्यातला पहिला पॉईंट, व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट, दॅट इज दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन द बॅक्टेरिया. बघा, बॅक्टेरियापेक्षा ते 10 ते 100 पटीने लहान. अँड कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. म्हणजे आपल्याला साध्या डोळ्याने ते दिसत नाहीत, तर ते आणि साध्या सूक्ष्मदर्शकाखाली सुद्धा दिसत नाहीत, तर ते सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. ते इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या खालीच आपल्याला पाहता येते. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. लक्षात घ्या, स्वतंत्र कणांच्या स्वरूपात ते आढळतात. या ठिकाणी काय सांगितलेलं पहा, व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ डीएनए. डीएनए मीन्स डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ डीएनए और द आरएनए. आरएनए म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड. डीएनए और आरएनए कव्हर्ड बाय अ प्रोटीन कोट. लक्षात घ्या, व्हायरस म्हणजे काय तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की व्हायरस म्हणजेच विषाणू म्हणजे डीएनए किंवा आरएनए पासून एक बनलेला असा एक कव्हर्ड बाय प्रोटीन कोट, म्हणजे प्रथिनांपासून असा बनलेला एक लांब लचक रेणू असतो आणि याला कशाचं आवरण असतं? प्रथिनांचं आवरण असतं. Virus is a long molecule of DNA or RNA covered by a protein coat. विषाणू म्हणजे डीएनए किंवा आरएनए पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनाचे आवरण असतं, कव्हर्ड बाय प्रोटीन कोट. थर्ड, व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट और एनिमल सेल्स and produce their own protein with help of host cell and create their numerous replica. Then they destroy the host cell and they become free. These free viruses again infect new cells. बघा, वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात. लक्षात घ्या, व्हायरसच्या बाबतीमध्ये काय आहे? वनस्पती किंवा प्राण्यांच्या जिवंत पेशीमध्येच ते राहू शकतात व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवितात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती तशा निर्माण बी करतात. अँड दे डिस्ट्रॉय हॉस्ट सेल्स अँड दे बिकम्स अ फ्री. आणि ते मुक्तही होतात आणि मुक्त विषाणू पुन्हा ते नव्याने फ्री व्हायरसेस अगेन्स्ट इन्फेक्टेड न्यू सेल्स आणि पुन्हा विषाणू नव्या पेशींना संसर्ग करतात. म्हणून व्हायरस हा खूप डेंजर आहे. सध्या जो व्हायरस आहे आपल्याकडे पूर्ण जगामध्ये सध्या पसरलेला आहे तो म्हणजे कोरोना व्हायरस. हा सुद्धा कोरोना व्हायरस तो सुद्धा एक कोरोना व्हायरस आहे, तो म्हणजे विषाणू आहे, तो याच पद्धतीचा एक व्हायरस आहे. त्याच्यावर सध्या पूर्ण जगभरात संशोधन चालू आहे. चौथा पॉईंट आहे, व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध प्रकारचे रोग होतात. हे आपण या ठिकाणी व्हायरसच्या बाबतीमध्ये आता पाहिलेलं आहे. तुम्हाला काही इथं बाजूला सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स दाखवलेले आहेत. ती मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणती आहेत आणि त्यांचे चित्र दाखवलेले आहेत ते आपण एकदा परत पाहूया आणि पुढं काय दिलेलं आहे तो पॉईंट पाहूया. यामध्ये बघा, पहिल्यांदा टोमॅटो विल्ट व्हायरस दाखवलेला आहे, क्लोरेला आहे, सॅक्रोमायसिस, प्लाझ्मोडियम, एंटामिबा, त्यानंतर पॅरामेशियम. ही सर्वच्या सर्व काय आहेत? मायक्रो ऑर्गॅनिझम. मुलांनो, त्यानंतर तुम्हाला डू यू नो म्हणून दिलेला आहे प्रश्न. काय आहे तो पाहूया. थोडक्यामध्ये दिलेली माहिती आहे. ह्युमन पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, HIV एड्स व्हायरस. HIV हा काय? एड्स व्हायरस आहे. इत्यादी हे मानवाला
व्हायरस पासून होणारा त्रास आहे. त्यानंतर कॅटल म्हणजे गुरांना होणारा जो व्हायरस आहे कोणता आहे? पिकोर्ना व्हायरस. त्यानंतर प्लांट्सला टोमॅटो विल्ट व्हायरस. टोमॅटोवर पडणारा जो विषाणू आहे म्हणजे टोमॅटो खराब होऊन जातात तो टोमॅटो विल्ट व्हायरस आहे. त्यानंतर टोबॅको मोझॅइक व्हायरस, हे दोन्ही बी आहेत. त्यानंतर बॅक्टेरियोफेज व्हायरसेस अटॅक द बॅक्टेरिया, म्हणजे हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करण्याचे काम करतात, त्याला बॅक्टेरिया. इंटरनेटच्या मदतीने तुम्ही माहिती गोळा करायची आहे. कलेक्ट पिक्चर अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए डिफरंट मायक्रोब्स अँड प्रिपेअर अ चार्ट. वेगवेगळ्या प्रकारच्या जीवाणूंची माहिती तुम्हाला इंटरनेटवरून घ्यायची आहे, त्यांचे चित्र घ्यायचे आहेत आणि त्यांची माहिती गोळा करायची आहे. मुलांनो, हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. आपल्याला पुढील पाठ हा दुसरा पाठ, या दुसऱ्या पाठामध्ये आपण पुन्हा भेटूया. जर तुम्ही हा व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे या पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पाहता येतील. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.